कुठं? हा काय अडचण नाही. हॅलो. गुड इव्हनिंग माय डिअर फ्रेंड्स. माझा आवाज तुम्हाला ऐकू येतोय? माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना आवाज ऐकू येतोय? त्याला लवकर लवकर जॉईन व्हायचंय. माया थोरात, गुड इव्हनिंग बेटा. आवाज ऐकू येतोय? सिद्धी, आवाज ऐकू येतोय? ओके. त्याला विद्यार्थी मित्रांनो पटापट जॉईन होऊन जायचंय.
आवाज येतोय? आवाज येतोय सर्वांना? आवाज येतोय आता? सिद्धी आवाज येतोय? ओके, आवाज येतोय सर्वांना? तर लास्ट लेक्चर मध्ये आपण काही पॉइंट्स मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स या चॅप्टरचे कव्हर केलेले आहे. नेक्स्ट पार्ट आपण त्या ठिकाणी कव्हर करतोय. तर जो राहिलेला पार्ट आहे तो आज आपला कंप्लीट होऊन जाईल. हे सर्व आपले काल पॉइंट झालेले आहेत. हे पण झालेले आहे. इंट्रॉन एक्झॉन ते पण झालेले, व्यवस्थित अभ्यास केलाय आहे तुम्ही. ट्रान्सलेशन पण एक्सप्लेन केलंय. त्याचे क्वेश्चन्स पण आपण काल घेतलेले आहेत. आता नेक्स्ट पार्ट त्या ठिकाणी आपण कंटिन्यू करू. तर फर्स्ट कन्सेप्ट आहे पॉलिसोम्स और पॉलीरायबोझोम्स. आता बघा, काल आपण बघितलं होतं की समजा सेलच्या आत न्यूक्लियस, इथे mRNA तयार झाला होता आणि mRNA बाहेर येऊन कोणाला बाइंड झाला होता? इट इज बाइंडेड विथ रायबोझोम्स. आणि कोणतं प्रोटीन तयार करायचं याची माहिती कोणाकडे? mRNA कडे. पण मग आता एकच mRNA वापरून बघा, एकच mRNA वापरून तेच प्रोटीन बऱ्याच वेळेस तयार करता येऊ शकतं एकाच mRNA वापर करून. पण त्याला काय करावं लागेल? बघा, आता हा एक रायबोझोम आहे, दुसरा एक रायबोझोम आहे, इथं एक तिसरा घेतला रायबोझोम. म्हणजे सांगा बरं, एकाच वेळेस हा पण रायबोझोम काय तयार करेल? प्रोटीन तयार करेल. बघा, हे प्रोटीन तयार केलं, यांनी पण प्रोटीन तयार केलं आणि यांनी पण एकच प्रोटीन तयार होईल. एकच mRNA पण रायबोझोम्स जास्त आहे. म्हणजे एकाच mRNA वापर करून वेगवेगळे रायबोझोम वेगवेगळे त्या ठिकाणी एकाच प्रोटीनचे 4-5 कॉपीज तयार करतील आणि त्यामुळे प्रोटीन सिंथेसिसची इफिशियन्सी काय होईल मित्रांनो? वाढून जाईल. तर याला म्हणता पॉलिसोम्स किंवा पॉलीरायबोझोम्स. तर बिकॉज रायबोझोम्स आर मेनी, R1, R2, R3. इथं डायग्राम दिली बघा. या डायग्राम मध्ये जर विचार केला तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल. बघा, इथं रायबोझोम आहे, या ठिकाणी रायबोझोम इथं 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 आणि mRNA निळ्या रंगाने दाखवला आहे. mRNA किती आहे? एकच आहे. रायबोझोम्स किती आहे? 6 आहे. आणि सांगा बरं, हा प्रोटीनचा मॉलिक्यूल आहे, हा पण आणि हा नवीन तयार होतोय. म्हणजे याचा अर्थ एकाच वेळेस एकाच mRNA वापर करून आणि जास्त रायबोझोम्स वापरून 1, 2, 3, 4, 5, 6 मॉलिक्यूल तुम्ही प्रोटीनचे तयार करू शकताय. सांगा कोण जास्त वेळेस आहे? तर रायबोझोम्स. मग याला म्हणता मित्रांनो पॉलीरायबोझोम्स. काय नाव द्यायचंय? पॉलीरायबोझोम्स. आता नेक्स्ट पार्ट आहे मोनोसिस्ट्रॉनिक mRNA. आता बघा, mRNA कडे कशाची माहिती असते? mRNA कोणापासून तयार होतो? mRNA हा DNA पासून तयार होतो मित्रांनो आणि त्याच्याकडं प्रोटीनची माहिती असते, कोणतं प्रोटीन तयार करायचंय. मग समजा आता एक mRNA त्याच्यामध्ये असे समजा पार्ट्स आहे, एक X आहे, एक Y आहे, एक Z आहे. हा जो X पार्ट आहे हा M प्रोटीन तयार करतोय, Y पार्ट आहे N प्रोटीन तयार करतोय आणि Z पार्ट P नावाचं प्रोटीन तयार करतोय. सांगा बरं, एकच mRNA किती प्रकारचे प्रोटीन
आयडेंटिफाय करताय 3 प्रकारचे. जर एखादा mRNA एकापेक्षा जास्त प्रोटीन आयडेंटिफाय करत असेल तर त्यावेळेस त्याला म्हणता पॉलिसिस्ट्रॉनिक mRNA. कोणता सांगा? पॉलिसिस्ट्रॉनिक mRNA. पॉलिसिस्ट्रॉनिक mRNA काय करतो? इट कंट्रोल्स द सिंथेसिस ऑफ मोर दॅन 1 प्रोटीन ऍट अ टाइम. mRNA एकच आहे पण तोच mRNA एकापेक्षा जास्त प्रोटीनचं सिंथेसिस कंट्रोल करेल. त्याला म्हणायचं पॉलिसिस्ट्रॉनिक mRNA. आणि मोनोसिस्ट्रॉनिक mRNA म्हणजे काय सांगा? मोनो म्हणजे एक, म्हणजे याचा अर्थ हा mRNA समजा आणि हा mRNA एक Q नावाचं प्रोटीन आहे, पूर्ण त्याचं सिंथेसिस कंट्रोल करतोय. मग सांगा बरं, हा जो बी डायग्राम मध्ये घेतलेला mRNA आणि ए डायग्राम मध्ये सांगा, ए डायग्राम मधला mRNA किती प्रोटीन सिंथेसिस वर कंट्रोल ठेवतोय? सांगा बरं पटकन. ए डायग्राम मधला mRNA किती प्रोटीन सिंथेसिस वर, किती टाइपच्या प्रोटीन सिंथेसिस वर कंट्रोल ठेवतोय आणि बी वाला किती? पटकन कमेंट करून सांगा. व्हेरी गुड. ए जो आहे तो 3 प्रोटीनचं सिंथेसिस कंट्रोल करतोय आणि बी पटकन सांगा बी किती प्रोटीनचं सिंथेसिस कंट्रोल करतोय? सिद्धीने बरोबर सांगितलं, माया थोरातने सांगितलं. ए हा mRNA 3 प्रोटीन कंट्रोल करतोय, बी हा mRNA किती प्रोटीन कंट्रोल करतोय? पटकन सांगा. बी हा mRNA किती प्रोटीनचं सिंथेसिस कंट्रोल करतोय? पटकन सांगायचंय. किती? 1 प्रोटीनचं सिंथेसिस कंट्रोल करतोय. तर मग याला म्हणायचं मोनोसिस्ट्रॉनिक आणि याला म्हणायचं पॉलिसिस्ट्रॉनिक. तर असे दोन आहे. हा मोनोसिस्ट्रॉनिक आहे. याच्यात महत्वाचं बघा, युकॅरियोटिक सेल मध्ये कोणता mRNA असतो? तर मोनोसिस्ट्रॉनिक mRNA. युकॅरियोटिक म्हणजे आपल्या मधल्या ज्या सेल्स आहेत त्या युकॅरियोटिक आहे, बॅक्टेरियाच्या सेल्स आहेत त्या प्रोकॅरियोटिक आहे. आणि बघा, इट कंटेन ओनली 1 जीन कंट्रोलिंग द सिंथेसिस ऑफ ओनली 1 प्रोटीन. या mRNA मध्ये एकच जीन असतो आणि तो एकाच प्रोटीनचं सिंथेसिस कंट्रोल करतो. आता पॉलिसिस्ट्रॉनिक सांगा कोणामध्ये? प्रोकॅरियोट, आणि कंट्रोल्स द सिंथेसिस ऑफ मोर दॅन 1 प्रोटीन. आणि असे जे पॉलिसिस्ट्रॉनिक mRNA ते असे ग्रुपमध्ये राहतात आणि त्याला एक सिस्टीम तयार करता. त्या सिस्टीमला नाव द्यायचं मित्रांनो ऑपेरॉन सिस्टीम. काय नाव द्यायचं? ऑपेरॉन सिस्टीम. बघा आता ऑपेरॉन म्हणजे काय? इट इज द क्लस्टर ऑफ जीन. इट इज द क्लस्टर ऑर ग्रुप ऑफ जीन विथ रिलेटेड फंक्शन. म्हणजे आता समजा एक्स जीन आहे, वाय जीन आहे आणि झेड जीन आहे आणि यांचे फंक्शन रिलेटेड आहे, तर हे ग्रुप तयार करतील. त्या ग्रुपला म्हणता ऑपेरॉन. कळालं का? सांगा. द क्लस्टर म्हणजे ग्रुप, क्लस्टर ऑफ जीन विथ रिलेटेड फंक्शन्स. काय सांगा? क्लस्टर ऑफ जीन्स विथ रिलेटेड फंक्शन्स इज कॉल्ड ऑपेरॉन. क्लस्टर ऑफ जीन विथ रिलेटेड फंक्शन्स इज कॉल्ड एज द ऑपेरॉन. ऑपेरॉन म्हणजे क्लस्टर ऑफ जीन आहे जो रिलेटेड फंक्शनचा आहे. ई कोली मध्ये 260 जीन्स असतात, हे पण पॉइंट लक्षात घ्या, आणि 75 ग्रुप असतात. 260 मध्ये किती ग्रुप तयार होता? 75 ग्रुप तयार होता. 75 ऑपेरॉन. ऑपेरॉन म्हणजे काय? रिलेटेड फंक्शन असणाऱ्या जीन्सचा ग्रुप, त्याला म्हणता ऑपेरॉन. तर आता इथे एक ऑपेरॉन दाखवलेला आहे, याला म्हणता लॅक ऑपेरॉन. काय सांगा? लॅक ऑपेरॉन. तर याच्यामध्ये बघा काय असतं, तर एक आहे इथून इतका, हा एक जीन आहे बघ, ही ब्लॉक डायग्राम आहे, ही काही ऍक्च्युअल डायग्राम नाही आहे, कळण्याकरता ही डायग्राम आहे, कळण्याकरता. आता बघा इथे एक जीन आहे, याला म्हणता, हा हिरव्या कलरने दाखवलं बघा, हा याला म्हणता रेग्युलेटरी जीन किंवा रिप्रेसर जीन किंवा इनहिबिटरी जीन. काय नाव द्यायचंय? रेग्युलेटरी जीन किंवा रिप्रेसर जीन किंवा रेग्युलेटरी जीन. रिप्रेसर जीन किंवा इनहिबिटर जीन. काय नाव द्यायचंय? रिप्रेसर जीन किंवा इनहिबिटरी जीन. हे नाव त्या ठिकाणी दिलं जाईल. बघा
तर हे झालं. त्याच्यानंतर हा जो जीन इथं हा इथे याला म्हणता प्रमोटर जीन. त्याच्या बाजूला जो आहे तो आहे ऑपरेटर जीन. त्याच्यानंतर हिरव्या रंगाने 1, 2, 3 याला म्हणता स्ट्रक्चरल जीन. म्हणजे सांगा बरं कोणते कोणते जीन ऑपेरॉन मध्ये? रेग्युलेटरी जीन, प्रमोटर जीन, ऑपरेटर जीन, स्ट्रक्चरल जीन. आणि या सगळ्यांचं कॉम्बिनेशन एक ऑपेरॉन तयार होईल. सगळ्यांचं कॉम्बिनेशन एक ऑपेरॉन त्या ठिकाणी तयार होईल. आता त्याचं फंक्शन बघत जाऊ आपण. आपल्याला एक ऑपेरॉन बघायचं आहे आणि त्या ऑपेरॉनचं नाव आहे लॅक ऑपेरॉन किंवा लॅक्टोज ऑपेरॉन. काय सांगा? लॅक ऑपेरॉन और इट इज कॉल्ड लॅक्टोज ऑपेरॉन. लॅक ऑपेरॉन किंवा लॅक्टोज ऑपेरॉन हे त्या ठिकाणी त्याचं नाव असणार आहे. सांगा काय? लॅक्टोज ऑपेरॉन किंवा लॅक ऑपेरॉन. ऍक्च्युअल काय असतं बघा. ई कोली बॅक्टेरिया त्याच्या मेटाबॉलिझम करता जनरली काय वापरतो? तो ग्लुकोज वापरतो. लक्षात काय घ्यायचंय बघा. ई कोली बॅक्टेरिया युजेस ग्लुकोज फॉर इट्स रेग्युलर मेटाबॉलिझम. पण मग आता कधी कधी समजा आपल्याला बटाट्याची भाजी आवडते, मग आपण जेव्हा उपलब्ध आहे तेव्हा बटाट्याची खाणार. पण मग घरच्याने एखाद्या शेपूची भाजी केली खावं लागते. तसं आहे मेटाबॉलिकली लॅक ई कोली बॅक्टेरिया काय वापरतो? ग्लुकोज. पण जेव्हा ग्लुकोज नाहीये तेव्हा तो लॅक्टोज वापरतो इफ अवेलेबल. पण लॅक्टोज उपलब्ध असेल तर तो लॅक्टोज वापरेल. द मेटाबॉलिझम ऑफ लॅक्टोज इन द सेल. पण जर लॅक्टोजचं मेटाबॉलिझम करायचंय तर 3 वेगळे एन्झाईम लागतात जे याला नाही लागत ग्लुकोजला. म्हणजे ग्लुकोज जर वापरायचं आहे ना तर या 3 एन्झाईमची गरज नाही. पण लॅक्टोज वापरायचं आहे तर या 3 एन्झाईमची गरज आहे. लक्षात आलं? म्हणजे समजा तुम्हाला बटाट्याची भाजी दिली मग तुम्ही आवडीने खाऊन घेतली. पण तुम्हाला शेपूची भाजी दिली तर मग तुम्हाला लोणचं लागतंय, एखादा पापड लागतोय. म्हणजे ते पण कधी? शेपूची भाजी दिल्यावर. तसं इथं सांगा ग्लुकोज असेल तर त्याचं मेटाबॉलिझम करता 3 एन्झाईम लागत नाही. पण जर तुम्हाला लॅक्टोजचं त्या ठिकाणी मेटाबॉलिझम लक्षात घ्यायचंय तर त्या ठिकाणी कोली बॅक्टेरियाला किती? 3 एन्झाईमची गरज आहे विच आर नॉट रिक्वायर्ड फॉर द मेटाबॉलिझम ऑफ द ग्लुकोज. ग्लुकोजच्या मेटाबॉलिझम करता जे लागत नाही ते 3 प्रकारचे एन्झाईम लॅक्टोजच्या मेटाबॉलिझम करता लागतात. लक्ष येत आहे मित्रांनो? तर हे 3 बघा. मग आता हा आपण इथं पाठ घेतला लॅक ऑपेरॉन ह्या. तर हे स्ट्रक्चर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. आता याचं वर्किंग कसं होतं बघा. ते 3 एन्झाईम कोणते? परमिएज एन्झाईम आहे, दुसरं बीटा गॅलॅक्टोसाइडेज नावाचं एन्झाईम आहे आणि ट्रान्स ऍसिटिलेज नावाचं एन्झाईम आहे. बघा 3 एन्झाईम कोणते सांगा? तर ते लक्षात घ्या ठेवा. परमिएज जे लॅक्टोजची एंट्री होण्याकरता लागतं. कुठं? सेलमध्ये एंट्री होण्याकरता लॅक्टोजची परमिएज नावाचं एन्झाईम त्या ठिकाणी लागतं. नंतर बीटा गॅलॅक्टोसाइडेज हे एन्झाईम कशा करता लागतं? हायड्रोलिसिस ऑफ लॅक्टोज करण्याकरता. सांगा लॅक्टोजच्या एंट्री करता. लॅक्टोजची एंट्री कुठं? ई कोली बॅक्टेरियाच्या सेलमध्ये होण्याकरता कोणतं एन्झाईम लागतं? परमिएज. बीटा गॅलॅक्टोसाइडेज कशा करता लागतं? लॅक्टोजचं हायड्रोलायसिस होऊन ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज तयार होण्याकरता. सांगा लॅक्टोजचं हायड्रोलिसिस करून त्याच्यापासून ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज तयार करण्याकरता कोणतं एन्झाईम लागतं मित्रांनो? बीटा गॅलॅक्टोसाइडेज. आता तिसरं कोणतं आहे? ट्रान्स ऍसिटिलेज. तिसरं एन्झाईम कोणतं आहे? ट्रान्स ऍसिटिलेज. तर आता हे जे हायड्रोलिसिस आहे दिस एन्झाईम ट्रान्सफर्स द ऍसिटिल ग्रुप फ्रॉम ऍसिटिल कोएन्झाईम ए
टू बीटा गॅलॅक्टोसाइडेज. बघा बीटा गॅलॅक्टोसाइडेज काय करणार आहे, लॅक्टोजचं हायड्रोलिसिस करणार आहे. पण लॅक्टोजचं हायड्रोलिसिस करण्याकरता त्याला कोणता ग्रुप लागणार आहे, ऍसिटिल ग्रुप. आणि तो ऍसिटिल ग्रुप त्याच्याकडे पाठवण्याचं काम कोणाकडून घ्यायचा, ऍसिटिल कोएन्झाइम कडून घ्यायचा आणि कोणाला देऊन द्यायचा, बीटा गॅलॅक्टोसाइडेजला नेऊन द्यायचा. म्हणजे ट्रान्सफर करायचं, ट्रान्स म्हणजे ट्रान्सफर करणे, ऍसिटिल ग्रुपचं ऍसिटिलेज, म्हणून त्या एन्झाईमला म्हणतात ट्रान्स ऍसिटिलेज एन्झाईम, विच ट्रान्सफर द ऍसिटिल ग्रुप फ्रॉम ऍसिटिल कोएन्झाइम ए टू बीटा गॅलॅक्टोसाइडेज विच इज रिक्वायर्ड फॉर द कम्प्लीट हायड्रोलिसिस ऑफ द लॅक्टोज टू ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज. आणि हे जे एन्झाईम्स आहे, हे जे 3 एन्झाईम आहे, मला सांगा या 3 एन्झाईमचं फंक्शन रिलेटेड आहे. म्हणजे हे 3 एन्झाईम तयार करणारा जो mRNA तो वेगवेगळे जीन नाही ठेवणार, या 3 जीनला एकत्र ठेवेल आणि काय तयार करेल, ऑपेरॉन. दीज ऑल एन्झाईम आर प्रोड्युस्ड बाय क्लस्टर ऑफ जीन. डायरेक्ट जीनचा क्लस्टरच आहे की ते 3 पण एन्झाईम तयार करेल आणि त्याला म्हणता मग लॅक ऑपेरॉन. त्याला काय नाव द्यायचं आहे, लॅक ऑपेरॉन. कोणी तयार केलं हे मॉडेल, फ्रान्कोइस जेकब अँड जी मोनॅड प्रपोज द क्लासिकल मॉडेल ऑफ द लॅक ऑपेरॉन. काय बघा, फ्रान्कोइस जेकब अँड जे मोनॉड प्रपोज द क्लासिकल मॉडेल ऑफ द लॅक ऑपेरॉन टू एक्सप्लेन द जीन एक्सप्रेशन अँड रेग्युलेशन इन ई कोलाय बॅक्टेरिया. ई कोलाय बॅक्टेरिया मध्ये हाऊ द फंक्शन ऑफ जीन takes place, how the lac operon operate. This was explained by Francois Jacob and J. Monod. And the lac operon बघा त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या साईट आहे, तर मी सांगितलं प्रमोटर साईट ही आहे, ही प्रमोटर साईट. दुसरी आहे रेग्युलेटरी साईट, याला म्हणता आय साईट, याला म्हणता पी साईट, प्रमोटर साईट. त्यानंतर इथे ऑपरेटर साईट, जीन हे सगळे, याला म्हणता ओ. आणि हे जे हिरव्या रंगाने 3 दाखवलेले हे स्ट्रक्चरल जीन, हे ऍक्च्युअल काम करणारे. हे स्ट्रक्चरल जीन ऍक्च्युअल एन्झाईम तयार करायचं काम हे 3 मिळून करणारे. 3 जीन 3 एन्झाईम तयार करणारे. आणि कधी पण लक्षात घ्या की जे डीएनए तो कधीच काही तयार करत नाही. सांगा, डीएनए ला माहिती काय करायचंय पण तो तयार नाही करत. तो कोणाला सांगतो, mRNA ला. बघा हा डीएनए, हे जे 3 जीन्स आहे हे कोणाचे, डीएनए चे, ई कोलाय बॅक्टेरियाचे. तर ते 3 जीन काय तयार करतील, एक mRNA तयार करतील. आणि त्या mRNA कडे सांगा किती एन्झाईम तयार करण्याची माहिती राहील, 3 प्रकारचे. कोणते कोणते, परमिएज, बीटा गॅलॅक्टोसाइडेज, ट्रान्स ऍसिटिलेज, 3 एन्झाईम तयार करण्याची माहिती कोणाकडे राहील मित्रांनो, तर या 3 जीन कडे, या mRNA कडे राहील. म्हणजे बघा हा डीएनए, ह्या डीएनए कडे सगळी माहिती आहे, ती त्यांनी कोणाला दिली, mRNA ला. आणि मग mRNA कुठे जाईल, रायबोझोम्स मध्ये. आणि किती एन्झाईम तयार करेल, 3 एन्झाईम तयार करेल आणि मग वर्किंग होईल. असं लक्षात घ्यायचंय. तर बघा आता इन लॅक ऑपेरॉन 3 स्ट्रक्चरल जीन नाव दिले त्यांना, झेड, वाय आणि ए. झेड, वाय, ए. तर झेड कशा करता कोड करेल, बीटा गॅलॅक्टोसाइडेज करता. बघा हे लक्षात ठेवावं लागेल. झेड कशा करता कोड करेल, बीटा गॅलॅक्टोसाइडेज करता. वाय कशा करता कोड करेल, वाय कोड्स फॉर परमिएज अँड ए कोड्स फॉर ट्रान्स ऍसिटिलेज. बघा झेड कशा करता रिप्रेझेंट करेल, झेड रिप्रेझेंट झेड वाय ए हे 3 स्ट्रक्चरल जीन आहे. बघा इथं लक्षात घ्या, हे जे 3 आहे ना याला नाव दिले झेड वाय ए. तर झेड रिप्रेझेंट्स द बीटा गॅलॅक्टोसाइडेज और इट कॅरी आउट द इट कॅन कंट्रोल द सिंथेसिस ऑफ बीटा गॅलॅक्टोसाइडेज. वाय जीन कंट्रोल्स द सिंथेसिस ऑफ परमिएज एन्झाईम अँड ए ट्रान्स ऍसिटिलेज. हे लक्षात ठेवायचं, पाठ पाहिजे. तर आता बघा वर्किंग कसं होतं ते आपण विचारत घेऊ. तर पहिलं, हाऊ लॅक ऑपेरॉन इज ऑपरेटेड. आता मला सांगा बरं, समजा त्या ठिकाणी मेटाबॉलिझम करता इन जनरल सांगा ई कोली बॅक्टेरिया
मेटाबॉलिझम करता इन जनरल काय वापरतो? पटकन सांगा. जी आणि एल असं सांगा. जी आणि एल म्हणजे जी का एल? जी म्हणजे ग्लुकोज आणि एल म्हणजे लॅक्टोज. नॉर्मल मेटाबॉलिझम करता ई कोली बॅक्टेरिया किंवा ई कोलाय बॅक्टेरिया काय वापरतो? जी का एल? सिद्धी कुदळे बरोबर आहे. सिद्धी कुदळे बरोबर सांगितलं. बाकी सांगा ना, झोपू नका बाकीचे. आपली कॅपॅसिटी वाढवायची आहे, कॉन्सन्ट्रेशन वाढवायचंय, थोडं जास्तीत जास्त लक्ष द्यायचंय. बाकीचे 20-25 विद्यार्थी आहे आणि त्यातले फक्त एकच जण उत्तर सांगतोय. बाकी झोपले का? बाकीच्यांनी फक्त मग काय मोबाईल चालू करून बाजूला ठेवून दिला का? लवकर लवकर सांगा. नॉर्मल मेटाबॉलिझम करता ई कोली बॅक्टेरिया ग्लुकोज वापरतो. नॉर्मल मेटाबॉलिझम करता ई कोली बॅक्टेरिया काय वापरतो मित्रांनो? ग्लुकोज. आणि ग्लुकोज नसेल तर मग लॅक्टोज वापरतो. ग्लुकोज नसेल तर काय वापरतो? लॅक्टोज. हे लक्षात घ्या. ई कोली बॅक्टेरिया सांगा आता नॉर्मल मेटाबॉलिझम करता काय वापरतो? जी का एल? आता सांगा बरं पटकन. जी का एल? पटकन सांगायचंय. जी का एल? नॉर्मल मेटाबॉलिझम करता ई कोलाय बॅक्टेरिया काय वापरतो? तर वापरतो ग्लुकोज. तुम्ही काय आज मूड मध्ये दिसत नाहीये, कोणी काही उत्तर सांगत नाहीये. तर त्या ठिकाणी आता समजा ग्लुकोज उपलब्ध आहे तर बघा काय होईल. हा जो रेग्युलेटरी जीन आहे किंवा ज्याला म्हणता इनहिबिटर जीन, काय म्हणायचं सांगा? रेग्युलेटरी जीन किंवा काय म्हणायचं? इनहिबिटर जीन. इनहिबिटरी जीन हा एक mRNA तयार करेल. काय नाव याचं? रिप्रेसर mRNA. बघा व्यवस्थित लक्षात घ्या. हा जो सगळ्यांनी लक्ष द्या. रेग्युलेटरी जीन काय तयार करेल? एक RNA तयार करेल. मी विचारणार आहे मग सांगता आलं पाहिजे. हे रेग्युलेटरी जीन काय तयार करेल? एक mRNA तयार करेल. त्याचं नाव आहे रिप्रेसर mRNA. आणि हा जो रिप्रेसर mRNA तो एक प्रोटीन तयार करेल. त्याला म्हणता रिप्रेसर प्रोटीन. काय म्हणायचं सांगा? रिप्रेसर प्रोटीन. आणि हे जे रिप्रेसर प्रोटीन आहे हे कुठं जाईल? हे जे ऑपरेटर रिजन आहे ह्या ऑपरेटर रिजनला जाऊन तो अटॅच होईल. कोणतं? रिप्रेसर प्रोटीन. लक्षात घ्या. रिप्रेसर प्रोटीन कोणाला जाऊन अटॅच होईल? तर कोणाला जाऊन अटॅच होईल सांगा? ऑपरेटर रिजनला. आणि इथं एक एन्झाईम आहे, हे प्रमोटर आहे पिवळ्या रंगाचं, तर याला म्हणता, याच्याकडे एक एन्झाईम आहे RNA पॉलिमरेज. आणि mRNA तयार करायचा असेल तर RNA पॉलिमरेज इकडे यावं लागेल. RNA पॉलिमरेज यांना सांगल स्ट्रक्चरल जीन्सला की mRNA तयार करा. काय तयार करायला सांगेल? RNA पॉलिमरेज. तर स्ट्रक्चरल जीनला सांगेल की तुम्ही mRNA तयार करा. कोणता mRNA? 3 एन्झाईम तयार करू शकणारा mRNA. पण झालं काय सांगा की जे या RNA पॉलिमरेज एन्झाईम आहे ते प्रमोटर रिजनला आहे आणि ऑपरेटर रिजन ब्लॉक झालं. बघा आता कोणी केलं? तर रिप्रेसर प्रोटीननी. रिप्रेसर प्रोटीननी ऑपरेटर रिजन ब्लॉक केलं आणि त्यामुळे याला इकडे जाता येणार नाही. कोणाला? RNA पॉलिमरेजला कोणाकडून? प्रमोटर कडून स्ट्रक्चरल जीन कडे जाता येणार नाही आणि त्यामुळे स्ट्रक्चरल जीन एन्झाईम तयार करणार नाही. आणि सांगा बरं त्याची गरज पण नाहीये. का बरं? कारण बॅक्टेरियाला काय भेटतंय? ग्लुकोज. तर ज्या वेळेस ग्लुकोज उपलब्ध आहे तेव्हा ही मेकॅनिझम होईल. लक्षात घ्या. ज्यावेळेस ग्लुकोज उपलब्ध आहे सांगा रेग्युलेटरी जीन रिप्रेसर प्रोटीन तयार करेल. रिप्रेसर प्रोटीन ऑपरेटरला ब्लॉक करून टाकल. ऑपरेटरला ब्लॉक केल्यामुळं RNA पॉलिमरेज स्ट्रक्चरल जीन कडे जाणार नाही. स्ट्रक्चरल जीनला एन्झाईम तयार mRNA तयार करायला सांगणार नाही आणि त्यामुळे mRNA तयार होणार नाही. 3 एन्झाईम पण तयार होणार नाही आणि बॅक्टेरिया मला काही गरज पण नाही. म्हणजे का? कारण ग्लुकोजचं मेटाबॉलिझम करण्याकरता ते 3 एन्झाईम लागत नाही. हे झालं इन प्रेझेन्स ऑफ ग्लुकोज. आता इन ऍब्सेन्स ऑफ ग्लुकोज अँड इन प्रेझेन्स ऑफ लॅक्टोज. इन ऍब्सेन्स ऑफ ग्लुकोज अँड इन प्रेझेन्स ऑफ लॅक्टोज.
आता ग्लुकोज नाहीये, लॅक्टोज आहे. मग सांगा बरं, लॅक्टोज तयार करायचंय तर या 3 स्ट्रक्चरल जीनला सांगणंय की तुम्ही mRNA तयार करा, असा mRNA तयार करा की जो कोणाला ओळखेल 3 एन्झाईमला, आणि तो mRNA कुठे जाईल, रायबोझोम्स मध्ये, आणि तिथं ते 3 एन्झाईम रायबोझोम्स मध्ये तयार करून घेईल. असं mRNA तयार करण्याची आता गरज आहे. का बरं? कारण आता ग्लुकोज नाहीये तर कोण आहे, लॅक्टोज आहे. आणि लॅक्टोज तुम्हाला सांगितलेलं आहे, लॅक्टोजच्या मेटाबॉलिझम करता 3 एन्झाईम लागतात मित्रांनो, परमिएज, बीटा गॅलॅक्टोसाइडेज आणि ट्रान्सॲसिटिलेज. आणि ते 3 एन्झाईम हा mRNA तयार करणार आहे, जो मागच्या वेळेस तयारच झाला नव्हता. मग आता बघा काय होईल, तर रेग्युलेटरी जीन काय तयार करेल, रिप्रेसर mRNA. रिप्रेसर mRNA काय तयार करेल, रिप्रेसर प्रोटीन. लक्षात घ्या, रिप्रेसर प्रोटीन. पण लॅक्टोजचा मॉलिक्यूल, हा लॅक्टोजचा मॉलिक्यूल आता आहे, तो पहिले नव्हता, तो काय होईल, याच्यात जाऊन बाइंड होऊन जाईल इथं आणि असं स्ट्रक्चर तयार करेल. सांगा बरं, म्हणजे आता रिप्रेसर प्रोटीनला इकडेच ब्लॉक केलं गेलं, कोणी, लॅक्टोजनी. रिप्रेसर प्रोटीनला लॅक्टोजनी ब्लॉक करून टाकलं, रिप्रेसर प्रोटीनला लॅक्टोजनी काय केलं, ब्लॉक करून टाकलं. आणि त्यामुळे रिप्रेसर प्रोटीन ऑपरेटर कडे जाणार नाही, जसं इथं गेलं होतं तसं इथं जाणार नाही. आणि त्यामुळे जे प्रमोटर कडे, सांगा, या प्रमोटर रिजन कडे कोणतं एन्झाईम होतं, RNA पॉलिमरेज, ते कुठे जाईल, स्ट्रक्चरल जीन कडे. बघा, हे RNA पॉलिमरेज हे कोणाकडे गेलं, स्ट्रक्चरल जीन कडे. का? कारण आता रस्त्यात काही ब्लॉकेज नाहीये. अरे मागच्या जसं रिप्रेसर प्रोटीनने रस्ता ब्लॉक केला होता तसा आता नाही. आणि त्यामुळे प्रमोटर कडून ऑपरेटरच्या मार्गे RNA पॉलिमरेज एन्झाईम कुठे जाईल, स्ट्रक्चरल जीन कडे जाईल. आणि स्ट्रक्चरल जीन सांगेल की आता तुम्हाला mRNA तयार करायचा आहे, की जो असा mRNA तयार करा की जो किती एन्झाईम्सला तयार करू शकेल, 3 एन्झाईम्सला. कशा करता, लॅक्टोजचं मेटाबॉलिझम करण्याकरता. आणि मग इथं बघा mRNA तयार झाला, तो mRNA कुठे जाईल, रायबोझोम्स कडे जाईल. आणि हे 3 एन्झाईम कोणते आता सांगितलेले, परमिएज, बीटा गॅलॅक्टोसाइडेज आणि ट्रान्सॲसिटिलेज, 3 एन्झाईम तयार करून टाकेल. लक्षात आलं का? कधी, लॅक्टोज असताना. आणि लॅक्टोज नसताना सांगा, इथं काय झालं, रिप्रेसर प्रोटीनला मध्ये हिरव्या रंगाचा हा दाखवलेला पार्ट आहे, तो लॅक्टोज आहे. लॅक्टोज बाइंड झाला आणि त्याला कुठं जाऊ दिलं नाही, त्यांनी ऑपरेटरला बाइंड होण्याकरता जाऊ दिलं नाही. त्यावर रस्ता मोकळा राहिला. आणि रस्ता मोकळा राहिल्यामुळे सांगा, प्रमोटर कडे असणार RNA पॉलिमरेज एन्झाईम कुठे गेलं, स्ट्रक्चरल जीन कडे. त्यांनी काय सांगितलं, mRNA तयार करायला. मग mRNA तयार झाला आणि 3 एन्झाईम्स तयार झाले. तर अशा पद्धतीने लॅक ऑपेरॉन ऍक्ट होतो आणि लॅक ऑपेरॉन ह्या पद्धतीने वर्किंग करतो. ते झालं लॅक ऑपेरॉन. मग लॅक ऑपेरॉन मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन केलं. त्या ठिकाणी कधी बघा 2 केस आहे, इन ऍब्सेन्स ऑफ लॅक्टोज अँड प्रेझेन्स ऑफ ग्लुकोज. तर त्यामध्ये काय होतंय ते सर्व एक्सप्लेन केलं. त्यानंतर इन प्रेझेन्स ऑफ लॅक्टोज, रस्ता ब्लॉक हे लॅक्टोजच्या प्रेझेन्स मध्ये काय होतं, लॅक्टोज बाइंड होऊन जातो कोणाला, रिप्रेसर प्रोटीनला. त्यामुळे रिप्रेसर प्रोटीन असं इथं जाऊ शकत नाही, ऑपरेटरचा रस्ता मोकळा राहतो. आणि मग RNA पॉलिमरेज इथून इथं जातं बघा, आणि काय तयार करतं, तर mRNA. आणि mRNA तयार करायला मदत करेल. या पद्धतीने हा पार्ट होतो. आता बघा बरं, आयडेंटिफाय द करेक्ट इनकरेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. आता थोडा आजचा पार्ट आहे. सांगा बरं, मोनोसिस्ट्रॉनिक जे त्या ठिकाणी मोनोसिस्ट्रॉनिक जो पार्ट आहे, लक्षात घ्या, मोनोसिस्ट्रॉनिक जीन जे तर ते कोणामध्ये असतात, मोनोसिस्ट्रॉनिक mRNA कोणामध्ये असतात, तर युकॅरियोट्स मध्ये. आणि पॉलिसिस्ट्रॉनिक कोणामध्ये असतात, प्रोकॅरियोट्स मध्ये. मोनोसिस्ट्रॉनिक आर बरोबर आहे, म्हणजे दोन्ही वाक्य बरोबर आहे. त्यानंतर सिस्ट्रॉन म्हणजे काय, कोडिंग सेगमेंट ऑफ द DNA, बरोबर आहे. मोनोसिस्ट्रॉन, सिस्ट्रॉन कोड करतो कोणाला,
प्रोटीनला, म्हणून कोडिंग सेगमेंट म्हणतात त्याला. सिस्ट्रॉन, मोनो सिस्ट्रॉनिक डीएनए. मग त्या ठिकाणी आता बघा एक्झॉन्स काल आपण बघितलं होतं. सांगा बरं, जो हेट्रोजिनियस न्यूक्लिअर आरएनए तयार झाला होता त्यामध्ये कोण होतं? त्यामध्ये होते इथं आज दाखवलं मी, असा पार्ट दाखवला, त्याच्यात मी थोडं कलर बदलून घेतोय. बघा असा पार्ट आहे. सांगा बरं आता हे कोण आहे? एंट्रॉन्स आहे. हा एक्झॉन आहे, हा एंट्रॉन आहे, हा एक्झॉन आहे, हा एंट्रॉन आहे. आणि काल तुम्हाला आठवतंय की कोण निघून जातं? सांगा बरं, लक्षात काय ठेवायचं? एक्झॉन वाटेल का आपल्याला एक्झॉन निघून जात बाहेरचे, असं नाही, एंट्रॉन निघून जातात आणि कोण शिल्लक राहतं? मग सांगा एक्झॉन, एक्झॉन आणि एक्झॉन आणि एक्झॉन आणि एंट्रॉन निघून गेले. का बरं? तर एंट्रॉन हे नॉन कोडिंग होते, कारण ते डीएनए ते प्रोटीनला आयडेंटिफाय करू शकत नव्हते. कोडिंग कोण आहे? मग कोडिंग हे एक्झॉन्स, ते आयडेंटिफाय करता. आणि म्हणून जो mRNA तयार होतो त्यामध्ये एंट्रॉन नसता, तर सगळे कोण असता? एक्झॉन्स असता. अँड एक्झॉन्स आर द कोडिंग सिक्वेन्स. एक्झॉन्स हे काय सांगा मित्रांनो? कोडिंग सिक्वेन्स आहे. आणि इथं काय दिलं त्यांनी? नॉन कोडिंग. मग हे वाक्य इनकरेक्ट आहे. सी इज द ऑप्शन इज करेक्ट बट स्टेटमेंट इज इनकरेक्ट. आणि आपल्याला इनकरेक्ट स्टेटमेंट शोधायचं होतं. तर एक्झॉन हे कोडिंग सिक्वेन्स असतात आणि एंट्रॉन्स हे नॉन कोडिंग असतात. लक्षात ठेवा, एक्झॉन्स आर कोडिंग अँड एंट्रॉन्स आर नॉन कोडिंग. द करेक्ट ऑप्शन माया थोरात, सिद्धी कुदळे, राधिका जाधव तिघींनी पण करेक्ट ऑप्शन सांगितलेले. आता बघा रे, क्वेश्चन नंबर 42. मॅच द कंपोनेंट्स ऑफ लॅक ऑपेरॉन ऑफ ई कोलाय गिवन इन कॉलम 1 with their function in column 2 and choose the correct option. बघा आता प्रमोटर जीन, रेग्युलेटरी जीन, एक 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 तुम्हाला लक्षात घ्यायचंय. सांगा बरं, रेग्युलेटरी जीन काय तयार केलं होतं? आठवा, रेग्युलेटरी जीननी काय तयार केलं होतं? आत्ताच झालं तेव्हा सांगता यायला पाहिजे. रेग्युलेटरी जीन काय तयार करतो? सांगा. रेग्युलेटरी जीन कोड्स फॉर रिप्रेसर प्रोटीन. रेग्युलेटरी जीन काय करतो? तर इट कोड्स फॉर रिप्रेसर प्रोटीन. त्यानंतर कोण आहे? ऑपरेटर जीन, नंतर स्ट्रक्चरल जीन, नंतर प्रमोटर जीन. सांगा ऑपरेटर जीनला कोण अटॅच झालं होतं? कोणी अटॅच झालं होतं? तर बाइंडिंग साइट फॉर रिप्रेसर प्रोटीन. बघा इथं मी दाखवतो तुम्हाला. बघा इथं आहे, हा ऑपरेटर आहे. बघा निळ्या रंगाने दाखवला हा ऑपरेटर आहे. आणि इथं बघा हा निळ्या रंगाने दाखवलेला ऑपरेटर आहे आणि त्याला कोण बाइंड झालेलं आहे? रिप्रेसर प्रोटीन. म्हणजे ऑपरेटरला कोण बाइंड होतं? रिप्रेसर प्रोटीन त्या ठिकाणी बाइंड होतं. ऑपरेटरला कोण बाइंड होतं? रिप्रेसर प्रोटीन. त्यानंतर स्ट्रक्चरल जीन. सांगा स्ट्रक्चरल जीन 3 होते आणि ते काय कोड करत होते? कोड्स म्हणजे ओळखणे, कोड्स फॉर एन्झाईम प्रोटीन. स्ट्रक्चरल जीनच काय तयार करायचे? mRNA, आणि त्याचा वापर करून एन्झाईम तयार करत होते, प्रोटीन तयार करत होते. आणि जे प्रमोटर जीन आहे त्याला सांगा कोण बाइंड होतं? बघा बरं, प्रमोटर जीन, हा प्रमोटर जीन आहे बघा पिवळ्या रंगाचा, आणि याला कोण बाइंड आहे? RNA पॉलिमरेज. म्हणजे पहिले इथं असतं ते, नंतर इकडे जातं. बघा इथं गेले. आता हा मोकळा झाला प्रमोटर आणि त्याचा RNA पॉलिमरेज इथं गेलेलं आहे. म्हणजे हा फरक लक्षात आलं का? मग त्या ठिकाणी सांगा बरं, आता पॉइंट्स तुम्हाला क्लिअर झाले. बघा हे क्वेश्चन चालू होता. मग सांगा बरं, 1चं काय आलं? 1चं आलं C. 2चं काय आलं? A. 2चं आलं A. 3चं काय आलं? 3चं आलं D. आणि 4चं काय आलं? B. तर करेक्ट ऑप्शन कोणतं आहे? 1चं C, 2चं A,
3चं डी आणि 4चं बी. करेक्ट ऑप्शन इज सी इज द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चनचं कोणतं आलं? माया थोरात करेक्ट आहे, सुमित मोरे, पूजा जाधव करेक्ट ऑप्शन सांगितलेले. स्वरांजली सी ऑप्शन, व्हेरी गुड. वैष्णवी आहेर सी ऑप्शन, गायत्री पैठणकर सी ऑप्शन, सगळ्यांनी ऋतुजा ठेंगडे सी ऑप्शन. व्यवस्थित लक्ष द्या, बरोबर समजेल. आणि नंतर आहे ना सगळ्यात महत्वाचं की नंतर काय करायचं, थांबायचं नाही, लगेच रिवाइज करायचं परत पूर्ण चॅप्टरला. थोडेफार जे काही पॉइंट आहे, आता काही मी काही 100% सिक्वेन्स नाही लावू शकत आहे, पण मी 80% तुमचा सिक्वेन्स लावून दिलेला आहे. आणि जर तुम्ही अजून त्याला रिवाइज केलं आणि लगेच जर तुमच्याकडे जे बुक्स आहे त्यातले MCQ सॉल्व्ह केले तर तुमची प्रॅक्टिस होईल. आणि कमीत कमी मग महिनाभर त्याला तयार ठेवायचं, विसरायचं नाही, रिवाइज करत राहायचं मध्ये मध्ये, तर ते लक्षात राहील. कारण तुम्ही बघा आता बोर्डाची एक्झाम झाली तेव्हा तुम्ही वाचलेले 15 दिवस पण नाही झाले, लगेच विसरलो आपण. आपल्याला सगळं असं वाटतंय नवीन आहे का काय. म्हणजे आपल्याला ते लक्षात ठेवण्याकरता स्पेशल प्रयत्न करण्याची गरज आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. सहज सहज नाही या गोष्टी. हा पण एवढं आहे, वाचन करत राहिलं ना आणि तुम्हाला वाटलं आता विसरलो आपण, तरी पण परीक्षेला बरोबर येतं. कारण आपल्याला ते क्लिक होत चालतं की हा हे आन्सर राहील का, समोर ऑप्शन असतं म्हणून. त्यामुळं आता बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग जीन प्रिसेड्स द स्ट्रक्चरल जीन टू कंट्रोल देअर फंक्शनिंग इन लॅक ऑपेरॉन. सांगा स्ट्रक्चरल जीनच्या अलीकडे कोणता जीन आहे जो लॅक ऑपेरॉन तर त्या ठिकाणी कंट्रोल, त्याचं फंक्शन कंट्रोल करेल. 2025 ला आणि 2023 ला त्या ठिकाणी तो प्रश्न, 2025 ला 2023 बघा, हा स्ट्रक्चरल जीन आहे. हा एवढा कोण आहे? स्ट्रक्चरल जीन. आणि याच्या शेजारी हा कोणता आहे? बघा, हा स्ट्रक्चरल जीन आहे हिरव्या कलरनी, आणि त्याच्या शेजारी हा ऑपरेटर जीन आहे. ऑपरेटर जीनला जर रिप्रेसर प्रोटीन जॉईन झालं तर हे वर्क करत नाही, आणि ऑपरेटर जीनला रिप्रेसर प्रोटीन नाही जॉईन झालं तर इथं असणार RNA पॉलिमरेज इथं असतं आणि स्ट्रक्चरल जीन वर्क करता. म्हणजे याचा अर्थ करेक्ट ऑप्शन कोणतं येईल? ऑपरेटर. करेक्ट ऑप्शन कोणतं येईल? सी इज द करेक्ट ऑप्शन. मॅच द जीन जीन्स इन कॉलम 1 and column 2 and select the correct one of the option given below. आता रेग्युलेटरी जीन सांगा, रेग्युलेटरी जीन कोणतं प्रोटीन आयडेंटिफाय करतो? रिप्रेसर प्रोटीन. रेग्युलेटरी जीन कोणतं प्रोटीन आयडेंटिफाय करेल मित्रांनो? रिप्रेसर प्रोटीन. तर हे रिप्रेसर प्रोटीन आहे. इट आयडेंटिफाय द रिप्रेसर प्रोटीन. आता बघा, लॅक झेड जीन, लॅक वाय जीन आणि लॅक ए जीन. तर मला थोडस काय असं लक्षात घेता येईल. बघा, ए वरून मी लक्षात घ्यायचं ऍसिटिलेज. सांगा, ए वरून काय लक्षात घेईल मी? ऍसिटिलेज. ए वरून काय लक्षात घेईल? ऍसिटिलेज हा पार्ट लक्षात घेईल. तर त्या ठिकाणी ए वरून ऍसिटिलेज कुठे आहे? हे बघा, हे ट्रान्स ऍसिटिलेज. ए वरून मी लक्षात घेतलं ट्रान्स ऍसिटिलेज. आणि झेड जो आहे तो आयडेंटिफाय करतो बीटा गॅलेक्टोसाइडेज. कोणतं सांगा? बीटा गॅलेक्टो, सॉरी इथं ना चुकलेलं आहे, हे नाही पाहिजे, परमिएज पाहिजे, आणि इथं बीटा गॅलेक्टोसाइडेज आहे. मग आता ते सिक्वेन्स थोडा चेंज होईल. हे नाही, हे असं आहे. सांगा, तर झेड जीन काय रिप्रेझेंट करल? बीटा गॅलेक्टोसाइडेज. आणि वाय जीन रिप्रेझेंट करल परमिएज. तर लक्षात घ्या. सांगा बरं, रेग्युलेटरी जीन चं आलं 3 नंबर, म्हणजे 1 चं आलं सी. 1 चं काय आलं? सी. नंतर 2 चं आलं, 2 चं आलं ए. बरोबर आहे बघा, 2 चं आलं ए. 3 चं आलं वाय, बी. 3 चं आलं बी आणि 4 चं आलं डी. करेक्ट ऑप्शन इज ए ऑप्शन. करेक्ट ऑप्शन हे कोणतं आलं? ए. बघा पुन्हा एकदा,
रेग्युलेटरी जीन, रिप्रेसर प्रोटीन, हे चुकलेलं आहे इथं. नंतर लॅक, झेड जीन, बीटा गॅलॅक्टोसाइडेज. लक्षात ठेवायचं, झेड म्हटलं बीटा, ए म्हटलं ट्रान्स ऍसिटिलेज, ए वरून लक्षात घ्या, ए ट्रान्स ऍसिटिलेज हे. नंतर वाय परमिएज, वाय परमिएज. अशा पद्धतीने करेक्ट ऑप्शन आलं ए. आता बघा, इन अन ऑपेरॉन व्हेन द रिप्रेसर प्रोटीन अटॅचेस, व्हेन द रिप्रेसर प्रोटीन अटॅचेस टू द ऑपरेटर, देन सांगा, जर रिप्रेसर प्रोटीन ऑपरेटरला बाइंड झालं तर स्ट्रक्चरल जीन काम करणार नाही. रिप्रेसर प्रोटीन म्हणजे ऑपरेटर इज स्विच्ड. सांगा काय म्हटलं, ए ऑप्शन, द ऑपरेटर इज स्विच्ड ऑन. द स्ट्रक्चरल जीन्स आर एक्सप्रेस, द केमिकल इंड्युसर इज सिंथेसाइज, द स्ट्रक्चरल जीन्स आर नॉट एक्सप्रेस्ड. बघा बरं, ज्या वेळेस सांगा काय म्हटलेलं आहे, हे डायग्राम बघा, ही डायग्राम आहे. ही डायग्राम आहे. रिप्रेसर प्रोटीन, हे बघा रिप्रेसर प्रोटीन हे कोणाला बाइंड झालं, ऑपरेटरला. तर सांगा बरं, या स्ट्रक्चरल जीनला ऍक्टिव्ह करण्याकरता आरएनए पॉलिमरेज असल्याशिवाय स्ट्रक्चरल जीन ऑपरेट होतच नाही, एक्सप्रेस होतच नाही. आणि मला सांगा, हे जेव्हा इथं ब्लॉक होतंय, हे बाइंड होतंय, तेव्हा रस्ता ब्लॉक झाला आणि आरएनए पॉलिमरेज इकडे जाऊ शकत नाहीये. आणि त्यामुळे जे स्ट्रक्चरल जीन्स आहे तर ते एक्सप्रेस होणार नाही. म्हणजे कोणता ऑप्शन येईल सांगा मित्रांनो पटकन. स्ट्रक्चरल जीन एक्सप्रेस होणार नाही म्हणजे कोणतं येईल, द स्ट्रक्चरल जीन्स आर नॉट एक्सप्रेस. आपण 2025 ला विचारलेला क्वेश्चन आहे, द स्ट्रक्चरल जीन्स आर नॉट एक्सप्रेस. तर ऑप्शन आलं डी. बघा थिअरी सारखं नाहीये, एकदम डोकं लावा, दिमाग लगाव असे क्वेश्चन्स आहे सगळे. सहज सहज नाहीये की एखादा छोटासा एक वाक्यातला प्रश्न येतो त्यात एक शब्द, तसं नाही, डोकं लावावं लागतं. आणि ते डोकं तुम्ही लावताय, लावावंच लागेल, त्याला प्रयत्न त्या ठिकाणी करावा लागेल, तरच ते व्यवस्थित समजू शकेल. त्यानंतर बघा स्ट्रक्चरल जीन इज, आता जिनोम. जिनोम ही कन्सेप्ट त्या ठिकाणी विंकलर नावाच्या सायंटिस्टनी 1920 मध्ये एक्सप्रेस केली. आणि जिनोम म्हणजे काय, की आता आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या ज्या सेल्स आहे, प्रत्येक सेलमध्ये असणाऱ्या जीनची क्वांटिटी, त्याला म्हणतात जिनोम. काय लक्षात घ्यायचं बघा, द टोटल जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ अन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड जिनोम. किंवा आपलं सांगा, डिप्लॉइड स्टेटमध्ये किती क्रोमोझोम आहे, 46 आहे. हेप्लॉइडला किती आहे, 23. तर 23 जे क्रोमोझोम आहे, 23, तर त्या वन कम्प्लीट सेट ऑफ क्रोमोझोम दॅट इज हेप्लॉइड ऑफ अन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड, सांगा बरं, हेप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम. डिप्लॉइड नाही, काय म्हणायचं, हेप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम इज कॉल्ड ऑफ अन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एज द जिनोम. त्याला काय नाव द्यायचंय, जिनोम हे नाव त्या ठिकाणी दिलं जाईल. बघा बरं, मग एक क्वेश्चन 2025 ला विचारलं बघा, द टर्म जिनोम वॉज इंट्रोड्युस्ड बाय, काय ऑप्शन येईल बघा बरं, आत्ताच घेतलेले. द टर्म जिनोम वॉज इंट्रोड्युस्ड बाय, कोणता येईल, करेक्ट ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. मग आताच झालं एच विंकलर, तर विंकर नाही विंकलर आहे, ऑप्शन आलं बी. त्यानंतर स्ट्रक्चरल जिनोमिक, बघा ज्यामध्ये जीनचं म्हणजे जिनोमचं म्हणजे जीनचं मॅपिंग केलं जातं, सिक्वेन्सिंग केलं जातं आणि त्याचा पूर्ण अभ्यास केला जातो, त्याचं अनालिसिस केलं जातं, त्याला म्हणता स्ट्रक्चरल जिनोमिक्स. आणि फंक्शनल मध्ये काय केलं जातं, इट इज रिलेटेड विथ द फंक्शन्स ऑफ जीन सिक्वेन्स, फंक्शन्स ऑफ ऑल जीन सिक्वेन्स अँड देअर एक्सप्रेशन इन ऑर्गॅनिझम. बघा जीनचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याचं मॅपिंग म्हणजे एक नकाशा तयार करायचा जीनच्या स्ट्रक्चरचा, त्याच्यामध्ये जीनचे सिक्वेन्स लावायचे की पहिले हा जीन आहे, मग हा जीन आहे, मग हा जीन आहे, प्रत्येकाचं अभ्यास करायचं, अनालिसिस करायचं, याला म्हणतात स्ट्रक्चरल जिनोमिक. फंक्शनल जिनोमिक्स मध्ये काय आहे,
इट डील्स विथ द स्टडी ऑफ फंक्शन्स ऑफ ऑल जीन सिक्वेन्स अँड देअर एक्सप्रेशन. तर ते झालं फंक्शनल जिनोमिक्स. काय झालं? फंक्शनल जिनोमिक. फंक्शनल जिनोमिक. मॅपिंग सिक्वेन्सिंग अनालिसिस तर स्ट्रक्चरल जिनोमिक्स. आता बघा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट म्हणजे आपल्या शरीरातल्या सेल्समध्ये किती जीन्स आहे, त्याचं जिनोमिक स्ट्रक्चर कसं आहे त्याची स्टडी करण्याकरता हा प्रोजेक्ट चालू केला गेला. द ह्युमन जिनोम प्रोजेक्ट इज अ मल्टीनॅशनल रिसर्च प्रोजेक्ट. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट हा काय सांगा? मल्टीनॅशनल रिसर्च प्रोजेक्ट टू डिटरमाइन द जिनोमिक स्ट्रक्चर ऑफ ह्युमन. आणि साधारण तो कधी 1990 मध्ये कोणी चालू केला? अंडर इंटरनॅशनल ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ ह्युमन जिनोम ऑर्गनायझेशन. द प्रोजेक्ट वॉज कोऑर्डिनेटेड बाय US डिपार्टमेंट ऑफ एनर्जी अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ. इंटरनॅशनल पार्टनर्स आर युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, जपान, इंडिया अँड चायना. एवढे म्हणजे चालू केला अमेरिकेने आणि एवढे त्याचे पार्टनर्स आहे. म्हणजे सोपं काम नाही, लक्षात आलं असेल. कधी स्टार्ट झालं बघा? 1990 मध्ये आणि कम्प्लीट कधी झाला? 2003 मध्ये. एवढे वर्ष लागले त्याला. आणि किती बेस पेअर्स आयडेंटिफाय केल्या गेल्या आपल्याला माहिती आहे ना? ए असेल, डबल बॉन्ड टी, जी असेल, ट्रिपल बॉन्ड सी, याला बेस पेअर्स म्हणतात. तर 3 बिलियन बेस पेअर आयडेंटिफाय केल्या गेल्या डीएनएच्या. किती सांगा? 3 बिलियन बेस पेअर्स आर आयडेंटिफाइड अँड अबाउट 33,000 जीन्स हॅव बीन एस्टिमेटेड टू बी प्रेझेंट इन ह्युमन. माणसांमध्ये ह्युमन मध्ये किती जीन आहे? 33,000 जीन आहे. आणि किती बेस पेअर्स आहे? 3 बिलियन बेस पेअर्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. मग सांगा होमोसॅपियन म्हणजे ह्युमन कॉमन सायंटिफिक नेम आहे. किती नंबर आहे जीनचे? तर आन्सर येईल ए ऑप्शन 33,000. आत्ताच झालेलं आहे. 33,000 जीन्स आर प्रेझेंट इन ह्युमन. ऑप्शन आलं ए ऑप्शन. बघा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट फॉर्मली बिगिन्स इन 1 अँड वॉज कम्प्लिटेड इन 2. तर 1 आणि 2 काय आहे ते आयडेंटिफाय करायचंय. बघा करेक्ट ऑप्शन कोणतं येईल? काय आलं बघा आन्सर? करेक्ट ऑप्शन इज डी. व्हेरी गुड. कोणी कोणी सांगितलं? गायत्री पैठणकर डी ऑप्शन, सिद्धी कुदळे डी ऑप्शन, स्वरांजली पठारे ऑप्शन आलं डी. करेक्ट. 1990 ला स्टार्ट झाला आणि 2003 ला कम्प्लीट झाला. तर करेक्ट डी ऑप्शन आहे. व्हेरी गुड. नेक्स्ट आहे. आता बघा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट कार चालू असताना दुसऱ्या पण काही प्राण्यांच्या जीनची जिनोमिक्सची मॅपिंग आणि सिक्वेन्सिंग केल्या गेली. सांगा बरं होमोसॅपियन्स ह्युमन्स मध्ये किती क्रोमोझोम आहे? 46 क्रोमोझोम आहे. किती जीन्स आहे? 33,000 जीन्स आहे. आणि किती बेस पेअर आहे? 3 बिलियन बेस पेअर आहे. माऊस त्याला म्हणता मस्क्युलस. माऊसला काय म्हणता? मस्क्युलस. सांगा त्यामध्ये किती जी क्रोमोझोमची संख्या आहे? डिप्लॉइड 46 आहे. किती जीन्स आहे? 25,000 जीन्स आहे. आणि किती 2.9 बिलियन एवढे बेस पेअर्स आहे. फ्रूट फ्लाय दॅट इज कॉल्ड ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर. त्यामध्ये बघा क्रोमोझोमची संख्या किती आहे? 8. जीन किती आहे? 13,000 आणि बेस पेअर किती आहे? 165 मिलियन. प्लॅन्ट बघा प्लॅन्ट ॲरबिडॉप्सिस थॅलियाना नावाचं झाड आहे. त्यामध्ये 10 क्रोमोझोमची संख्या आहे. 25,000 जीनची संख्या आहे
आणि 157 मिलियन बेस पेअर्स आहे. राऊंड वर्म त्या ठिकाणी लक्षात घ्या, राऊंड वर्म त्यामध्ये कायनॉर हॅबिटिस एलिगन्स, काय सांगा त्या ठिकाणी कायनॉर हॅबिटिस एलिगन्स, लक्षात घ्या कायनॉर हॅबिटिस एलिगन्स राऊंड वर्म त्यामध्ये क्रोमोझोमची संख्या आहे 12, बेस जीनची संख्या आहे 19,000 आणि 97 मिलियन बेस पेअर आहे. ईस्ट सॅकॅरोमायसिस सेरिवेसी 32 क्रोमोझोम है, 6000 जीन्स है, 12 मिलियन बेस पेअर्स है. बॅक्टेरिया इस्केरिकिया कोली किंवा कोलाय त्यामध्ये क्रोमोझोमची संख्या 1 आहे, बेस पेअर त्या ठिकाणी जीनची संख्या आहे 14400 आणि 4.6 मिलियन ही कोणाची संख्या आहे तर बेस पेअरची. आता एकदा हे बघून घ्या बरं, व्यवस्थित बघून घ्या, 1 मिनिटामध्ये एकदा बघून घ्या. तर काय आलं तर ते सगळं बघून घेतलं तुम्ही सर्वांनी हे ना. तर आता याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स आहे बघा. मॅच द ऑर्गॅनिझम इन कॉलम 1 विथ द नंबर ऑफ क्रोमोझोम इन कॉलम 2. तर आता आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल बघा. राऊंड वर्म दिलं, ईस्ट दिलं, माऊस फ्रूट फ्लाय दिलं आणि माऊस दिलं. तर मग बघा ह्युमन मध्ये 46 आहे, माऊस मध्ये 40 आहे, फ्रूट फ्लाय मध्ये 8 आहे, प्लांटचं नाही दिलेलं. राऊंड वर्म मध्ये 12 आहे, ईस्ट मध्ये 32 आहे. मग आता बघा बरं कोणतं येईल. ईस्ट मध्ये 32 आहे, राऊंड वर्म मध्ये 12 आहे, फ्रूट फ्लाय मध्ये 8 आहे, माऊस मध्ये 40 आहे. बघून घ्या राऊंड वर्म त्या ठिकाणी बघा राऊंड वर्म मध्ये किती आहे बघा बरं. राऊंड वर्म मध्ये 12 आहे. दुसरं कोणतं होतं ईस्ट, ईस्ट मध्ये किती आहे 32 जीन्स आहे, सॉरी क्रोमोझोम्स आहे. फ्रूट फ्लाय मध्ये किती आहे 8 आहे फळमाशी, आणि माऊस मध्ये ह्युमनच्या खालोखाल 40. तर ऑप्शन कोणतं आलं बघा. मग करेक्ट ऑप्शन इज बी ऑप्शन. करेक्ट ऑप्शन कोणतं आलं, बी इज द करेक्ट ऑप्शन. तर सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्यायचंय. सांगा कसं क्लिअर झालंय सगळ्यांना. तर माऊसचं तुम्हाला लक्षात राहील 46, माऊस मध्ये 40 घ्यायचं. त्यानंतर फ्रूट फ्लाय कमी आहे 8, फ्रूट फ्लाय मध्ये काय आहे 8 त्या ठिकाणी. नंतर ईस्ट ईस्ट बघा ईस्ट मध्ये किती आहे 32 आहे, ईस्ट मध्ये किती आहे 32. मग त्या ठिकाणी त्या हिशोबाने करेक्ट ऑप्शन आलं बी. त्याच्यानंतर बघा 2025 ला तो चार्टचा क्वेश्चन विचारलेला आहे. द एस्टिमेटेड साइज ऑफ जीनोम इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ बेस पेअर इन सॅकॅरोमायसिस सेरिवेसी. बघा प्रश्न
किती म्हणजे कसे क्वेश्चन विचारताय की असा तुम्हाला सर्व प्रिपेअर पाहिजे, तुम्ही सगळ्या गोष्टी रेडी पाहिजे, त्या टाईपचे क्वेश्चन आहे बघा. 12 मिलियन्स बघा इथं कसं, बघा इथं काय म्हटलेलं आहे, 12 मिलियन इथं बघा, ईस्ट सॅकॅरोमायसिस सेरिवेसी 12 मिलियन्स आहे. मग हे पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, म्हणजे तो पाठ पाहिजे चार्ट, हे तुम्हाला आतापर्यंत कळालं असेल. तर काय उत्तर आलं, 12 मिलियन. नेक्स्ट VNTR. आता बघा VNTR काय असतं, तर काही प्रत्येक व्यक्तीच्या DNA मध्ये 20 ते 100 पेअर चे एक अनयुज्युअल सिक्वेन्स आहे, की आता समजा माझ्यामध्ये असेल, तुमच्यामध्ये 20 ते 100 पेअरचे असे सिक्वेन्स आहे की जे जगात कोणात नसेल. युनिक म्हणजे माझे सिक्वेन्स आहे, अनयुज्युअल आहे, इतरांसारखे नाहीये. आणि किती पेअरचे, तर 20 ते 100 पेअरचे. आणि असे जे सिक्वेन्स आहे हे आपल्या बॉडीमध्ये, माझ्या बॉडीमध्ये ते खूप वेळेस रिपीट झाले असतील, तर त्यांना म्हणता VNTR. काय म्हणायचं सांगा मित्रांनो, VNTR काय नाव आहे, व्हेरिएबल नंबर ऑफ टेंडन रिपीट्स. आणि कितीचा सिक्वेन्स आहे तो, 20 ते 100चा. आणि तो त्या व्यक्तीची काय आहे, युनिक प्रॉपर्टी. लक्षात घ्या, त्या व्यक्तीची ती युनिक प्रॉपर्टी आहे, ती बदलत नाही. आणि ते युनिक आहे म्हणजे तुम्हाला त्या व्यक्तीला त्या सिक्वेन्स वरून तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. आणि VNTRच प्रिन्सिपल DNA फिंगरप्रिंटिंग मध्ये वापरता. एखाद्या व्यक्तीचा DNA हा त्याच व्यक्तीचा आहे हे कशावरून चेक केलं जातं, त्याच्या VNTR वरून. का बरं, जसं आपला थंब आहे, थंबची जी लाइनिंग आहे ते युनिक आहे, ते माझे युनिक आहे, ते कोणाचेच नाही, तसं DNAच आहे. सांगा, हे थंबच्या ऐवजी VNTR. आणि त्याच्या किती पेअर्स आहे, तर 20 ते 100 बेस पेअर्स असतात एका VNTR मध्ये. आणि ते आपल्या बॉडीमध्ये खूप ठिकाणी DNA मध्ये रिपीट झाले. लक्षात घ्या. आणि त्या ठिकाणी कोणी आयडेंटिफाय केलं, तर A. वायमॅन आणि R. व्हाईट यांनी 1980 मध्ये त्या ठिकाणी VNTR आयडेंटिफाय केले. तर बघा 300 मिलियन व्यक्ती जर मी चेक केले, तर त्यातून 2 जणांची VNTR सारखं होऊ शकतं अशी शक्यता आहे. 300 मिलियन खूप आहे. 300 मिलियन म्हणजे खूप संख्या आहे, म्हणजे नाहीच्याच बरोबर धरा आहे. नाहीच्या बरोबर VNTR सेम राहतील, कोणाचेच नाही राहणार. हा, फक्त कोणाचे राहतील, की जे जेनेटिकली रिलेटेड आहे त्यांचे VNTR. म्हणजे जसं बघा आई वडील आहे त्यांचे VNTR आपल्याला काही प्रमाणात मॅच होऊ शकताय. का, कारण जीन ट्रान्सफर होता पॅरेंट कडून ऑफस्प्रिंग कडे. आणि मग सांगा, इन इच इंडिव्हिज्युअल VNTR लेंथ व्हेरिएबल अँड हेन्स द की फॅक्टर फॉर DNA फिंगरप्रिंटिंग. VNTR इज द की फॅक्टर फॉर DNA फिंगरप्रिंटिंग. आता बघा RFLP लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम. काय सांगा, रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम. आता काय होतं बघा, आपल्याला माहिती, सांगा बरं, DNA ला कट करायला काय लागतं, रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियर. आणि ते काही ठराविक ठिकाणी, त्या ठिकाणी समजा आता हा DNA आणि याच्यावर मी रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियरची ऍक्शन केली, तर मला असा एक तुकडा भेटेल. म्हणजे वेगवेगळ्या लेनचे तुकडे मला भेटतील बघा, असे वेगवेगळ्या. आता हा एक तुकडा आहे, हा एक तुकडा आहे, हा एक आहे, हा एक आहे, हा एक तुकडा आहे. मीन्स वी गेट द फ्रॅगमेंट्स ऑफ डिफरंट लेन when we cut the DNA by using the restriction endonuclear. आणि हे जे वेगवेगळ्या लेनचे फ्रॅगमेंट्स आहे कोणाचे, DNAचे, त्यांना म्हणता रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम. काय म्हणायचं सांगा, रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम. काय म्हणायचं सांगा, रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम. मग रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियर कट DNA at specific site. Consequently, the fragments of DNA having variable, बघा, fragments of DNA having variable length are formed, and this phenomena is called restriction fragment length polymorphism. आता बघा DNA,
तर डीएनए ची टेक्निक पर्सनच्या आयडेंटिफिकेशन करता करतात. काय वापरता याच्यामध्ये व्हीएनटीआर वापरता. व्हीएनटीआर म्हणजे आपल्यामध्ये 20 ते 100 जे बेस पेअरचे ठराविक सिक्वेन्स आहे जे त्या व्यक्तीचेच आहे, दुसऱ्याचे कोणाचे नाही, त्याला व्हीएनटीआर. तर दॅट इज द युनिकनेस प्रॉपर्टी ऑफ इंडिव्हिज्युअल्स. व्हीएनटीआर इज युज्ड इन डीएनए फिंगरप्रिंटिंग. आता बघा त्याच्या स्टेप्स कोणते आहे. पहिली स्टेप आहे डीएनए आयसोलेशन. म्हणजे आता समजा एखाद्या व्यक्तीचं तुम्हाला डीएनए फिंगरप्रिंटिंग करायचंय, मग कुठून तरी त्याचा डीएनए तर काढावं लागेल ना पहिले. आणि कुठून घेता, ब्लड मधून, स्पर्म मधून, हेअर फॉलिकल्स मधून, स्किन मधून, बोन मधून, सलायवा मधून, टिश्यू सॅम्पल कुठून का असे ना जे उपलब्ध आहे त्यानुसार. त्याच्यानंतर त्या ठिकाणी दुसरी स्टेप आहे रिस्ट्रिक्शन डायजेशन. चा अर्थ काय बघा, पहिली स्टेप कोणती आहे, डीएनए आयसोलेशन. दुसरी स्टेप कोणती आहे, रिस्ट्रिक्शन डायजेशन. ज्यामध्ये जो काढलेला तुम्ही आता सेल आहे, सेल मधून डीएनए काढला, धिस डीएनए इज सब्जेक्टेड टू रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. जो डीएनए त्याला काय करायचं, इट इज सब्जेक्टेड टू द रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम. रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस सांगा काय करेल डीएनए ला, इट कट्स द डीएनए इन डिफरंट फ्रॅगमेंट. दॅट इज द फ्रॅगमेंट्स ऑफ डिफरंट लेंथ. आणि त्याला आपण म्हटलं होतं रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम. चा अर्थ काय झाला की जे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम आहे ते फ्रॅगमेंट्स तयार करतं, पण त्या फ्रॅगमेंट वेगवेगळ्या लेंथच्या आहे म्हणून लेंथ पॉलिमॉर्फिझम. लेंथ म्हणजे लेंथ मध्ये, पॉलिमॉर्फिझम म्हणजे वेगवेगळे स्वरूप. रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम. आणि काय तयार होईल मग सांगा, असे तुकडे तुकडे तयार होतील वेगवेगळ्या लेंथचे. तर या तुकड्यांना काय म्हणायचं, रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम. नाव बघा मग त्या ठिकाणी नेक्स्ट पार्ट बघा. पहिली स्टेप कोणती होती, डीएनए आयसोलेशन. दुसरी स्टेप कोणती घेतली मी, रिस्ट्रिक्शन डायजेशन. त्यामध्ये तुकडे तयार केले, त्या तुकड्यांना आर ई रिस्ट्रिक्शन आर, त्या ठिकाणी रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम. रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम. आता सांगा आपल्याकडे सध्या काय आहे, डीएनए चे वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या लेंथचे तुकडे, काही लेंथ मोठी काही लेंथ छोटी. तर काय करायचं बघा, असा एक पार्ट घ्यायचा, 2 इलेक्ट्रोड घ्यायच्या. तर त्या ठिकाणी एक आहे निगेटिव्ह आणि 2 पॉझिटिव्ह. आणि इथं जेल टाकायचं. कोणतं जेल टाकलं, समजा ॲग्रोज जेल. असं ॲग्रोज जेल टाकायचं. आणि ते जे तुकडे ते तुकडे या ठिकाणी इथं टाकायचे निगेटिव्हच्या जवळ. काही छोटे काही मोठे तुकडे असे इथं टाकून द्यायचे या जेलमध्ये. सांगा डीएनए वर कोणता चार्ज असतो, डीएनए कॅरी निगेटिव्ह चार्ज. लक्षात घ्या, डीएनए वर कोणता चार्ज असतो मित्रांनो, डीएनए कॅरी निगेटिव्ह चार्ज. मग सांगा हे निगेटिव्ह टर्मिनल डीएनएच्या तुकड्यांना रिपेल करल आणि पॉझिटिव्ह टर्मिनल अट्रॅक्ट करल. जे तुकडे छोटे ते पुढे जातील स्पीडनी आणि जे मोठे ते वाजल्यामुळं मागे राहून जातील. आणि मग असे बँड तयार होतील, छोट्या तुकड्यांचे मोठ्या तुकड्यांचे बँड तयार होतील. याला म्हणता जेल इलेक्ट्रोफोरासिस. तिसरी स्टेप आहे. त्यानंतर आता हे जे डीएनए फ्रॅगमेंट्स आहे सांगा, दे गेट सेपरेटेड ऑन द बेसिस ऑफ देअर लेंथ. लेंथच्या बेसवर, साईजच्या बेसवर त्यांचं सेपरेशन झालं. आता काय करायचं बघा, आपल्याकडे जे डीएनए, त्या डीएनए जे जेलवरती ॲग्रोज जेल, तर त्याच्यावरती अल्कलाईन केमिकल, कोणतं केमिकल, अल्कलाईन केमिकल टाकायचं. आणि जे डीएनए डबल स्टँडर्ड आहे, अल्कलाईन केमिकल टाकलं की ते सिंगल स्टँडर्ड होतील. पण लक्षात घ्या, अल्कलाईन केमिकल टाकून डबल स्टँडर्ड डीएनए ला कशात कन्वर्ट करायचं, सिंगल स्टँडर्ड मध्ये. जेलमध्येच आहे पण आता सिंगल स्टँडर्ड आहे. आता साऊथर्न ब्लॉटिंग नेक्स्ट स्टेप कोणती आहे, साऊथर्न ब्लॉटिंग नावाची. तर आता मला सांगा, जेल हँडल करायला इझी नाही. मग आपण जे जेलमध्ये हे असं केलंय आणि या जेलमध्ये हे जेल आहे
आणि याच्यावर असे तुकड्याचे बँड्स तयार झाले होते डीएनएचे. हे अशी इथे एक बँड आहे, इथे एक बँड आहे, आणि सांगा त्याच्यावर अल्कलाइन केमिकल टाकून डबल स्टँडर्डला कशात कन्वर्ट केलं, सिंगल स्टँडर्ड मध्ये. आणि मग आता काय करायचं बघा, डीएनएचे हे जे सिंगल स्टँड्स आहे याला एका नायलॉन शीटवर आपल्याला घ्यायचंय. कशावर घ्यायचंय, नायलॉन शीट. बघा, जेल कॅन नॉट बी इझिली हँडल्ड, देअरफॉर डीएनए स्टँड आर टेकन ऑन नायलॉन शीट. डीएनए स्टँड कुठे घ्यायचे, दे आर टेकन ऑन नायलॉन शीट. द प्रोसेस ऑफ टेकिंग द सिंगल स्टँडर्ड डीएनए ऑन नायलॉन शीट इज कॉल्ड साऊथर्न ब्लॉटिंग. नायलॉन शीट इथलचे आणि इन्व्हेंटेड बाय डॉक्टर E.M. साऊथर्न. बघा आता कसं, त्याकरता त्या ठिकाणी एक नायलॉनचं मेम्ब्रेन घ्यायचं, ज्याला जे कशापासून बनलेलं आहे, नायट्रोसेल्युलोज पेपर पासून. आपला टिश्यू पेपर असतो ना तो. आणि नायलॉन मेम्ब्रेन इज कवर्ड बाय पेपर टॉवेल. बघा इथे एक्सप्लेन करतो. काय घेतलं तुम्ही त्या ठिकाणी, बघा इथं नायट्रोसेल्युलोज घेतलं आणि त्याच्यावरती टॉवेल टाकलाय. सांगा आता काय होईल बघा, नायलॉन मेम्ब्रेन घेतलं, नायट्रोसेल्युलोज, नायलॉन मेम्ब्रेन इज देन कवर्ड बाय पेपर टॉवेल. पेपर टॉवेल काय करेल, ऍब्झॉर्ब द मॉइश्चर फ्रॉम द जेल. जेल मधलं जे पाणी आहे ते ऍब्झॉर्ब करेल. आणि जे बँड्स आहे कुठं असणारे, जेलमध्ये असणारे, ते कुठे येऊन गेले, नायलॉनच्या मेम्ब्रेनवर आले. नायलॉनचे मेम्ब्रेन म्हणजे नायलॉन नायट्रोसेल्युलोजच्या पेपरवरती आले. कोण, सिंगल स्टँडर्ड डीएनए. म्हणजे जेलमध्ये होते, त्या जेलमधून त्याला फक्त कुठं आणायचं, तर नायलॉनच्या पेपरवर आणायचं. त्याला म्हणतात साऊथर्न ब्लॉटिंग. आता सिलेक्शन ऑफ डीएनए प्रोब. आता बघा, डीएनए प्रोब म्हणजे काय, अ नोन सिक्वेन्स ऑफ सिंगल स्टँडर्ड रेडिओऍक्टिव्ह डीएनए इज प्रिपेअर्ड. त्याला म्हणता डीएनए प्रोब. काय बघा, नोन सिक्वेन्स ऑफ सिंगल स्टँडर्ड रेडिओऍक्टिव्ह डीएनए इज प्रिपेअर्ड अँड इट इज कॉल्ड डीएनए प्रोब. त्याला काय नाव द्यायचंय मित्रांनो, डीएनए प्रोब. आणि हा जो डीएनए प्रोब आहे हा ऑब्टेन फ्रॉम ऑर्गॅनिझम और प्रिपेअर्ड बाय कॉम्प्लिमेंटरी डीएनए प्रिपरेशन मेथड. सीडीएनए म्हणजे कॉम्प्लिमेंटरी पद्धत आहे डीएनए. आता हा जो डीएनए प्रोब आहे हा रेडिओऍक्टिव्ह असतो मित्रांनो. कसा असतो लक्षात घ्या, डीएनए प्रोब इज रेडिओऍक्टिव्ह इन नेचर. डीएनए प्रोब हा कसा आहे, रेडिओऍक्टिव्ह आहे. आता हायब्रिडायझेशन सांगा बरं, आपण नायलॉन शीट वरती काय घेतलेले, हे डीएनए चे सिंगल स्टँड्स घेतलेले नायलॉन शीट्स वरती. तर त्याच्यावरती आता हे डीएनए प्रोब टाकायचे. हे डीएनए प्रोब्स टाकले, पण हे कसे सांगा, रेडिओऍक्टिव्ह. हे सगळे असे टाकून दिले इथं. आणि ते काय करतील, तर ते बघा इथं दाखवतो. हे नायलॉन शीट आहे आणि हे जे प्रोब्स आहे ते आता सांगा, हे जुने जे ब्लॅक कलर दाखवलेले, हे जुने काय करतील, जे रेडिओऍक्टिव्ह प्रोब घेतलेले तुम्ही, तर त्या रेडिओऍक्टिव्ह प्रोब बरोबर असे डबल स्टँड्स तयार करतील. आणि काही शिल्लक राहतील वाढवायचे, एक्स्ट्रा येते ते वॉश आउट करून घ्यायचे. मग आता सांगा, हे सांगा एक ब्लॅक कलरचं आहे ते त्या व्यक्तीचं आहे ज्याचं तुम्ही डीएनए प्रोफाईल करताय, आणि त्याच्या बरोबर जे ब्ल्यू कलरचं मी दिलं ते कोण आहे, तर ते डीएनए प्रोब आहे. आणि मग आता डबल स्टँडर्ड डीएनए स्ट्रक्चर तयार झालं जे रेडिओऍक्टिव्ह आहे. का बरं, कारण निळ्या रंगाचे जे डीएनए प्रोब मी घेतले ते रेडिओऍक्टिव्ह आहे. बघा, रिमेनिंग सिंगल स्टँडर्ड डीएनए प्रोब फ्रॅगमेंट्स आर वॉश. जे वाढवा आहे वरचे यांना वॉश करायचं. आणि आता सांगा, जे डबल स्टँडर्ड जे त्या ठिकाणी डीएनए प्रोब्स आहे ते कसे रेडिओऍक्टिव्ह आहे. आता यांना सगळ्यांना कुठे घ्यायचं, एक्सरे फिल्म वरती घ्यायचं. कुठे घ्यायचं, एक्सरे फिल्म. आणि रेडिओऍक्टिव्हिटीमुळे फिल्मवर बँड्स तयार होतील. आणि त्या जे एक्सरे, जसं आपल्या बोनचं आपल्याला फ्रॅक्चर बघायचंय तर आपण एक्सरे फिल्म घेतो ज्याच्यावर बोनचं चित्र तयार होतं, तसंच
पण डीएनएचे बँड्स चित्र पट्ट्या पट्ट्या येतील अशा त्या कोणामुळे येतील रेडिओ ऍक्टिव्ह डीएनए प्रोबमुळं आणि ते झालं मग डीएनए फिंगरप्रिंट आणि त्याची स्टडी करून तो कोणत्या व्यक्तीचा आहे कसा आहे हे सर्व चेक करता येतं. तर याला ॲलेक्स जॅफ्री आणि मग ॲलेक्स जॅफ्रीनी पहिल्यांदा डीएनए फिंगरप्रिंटिंग डेव्हलप केली आणि भारतामध्ये लालजी सिंग यांनी डीएनए फिंगरप्रिंटिंगची टेक्निक पहिल्यांदा वापरली. तर क्वेश्चन बघा, ॲग्रो जेल इलेक्ट्रोफोरेसिस इज यूज टू सेपरेट द डीएनए फ्रॅगमेंट. द डीएनए फ्रॅगमेंट सेपरेट ड्यू टू. सांगा कशाच्या बेसवर डीएनए फ्रॅगमेंट सेपरेट होत आहे. तर डिफरन्स इन देअर साईज ऑफ फ्रॅगमेंट. छोटे तुकडे पुढे जातील कारण ते छोटे असल्यामुळे त्यांचं वजन कमी राहील आणि मोठे तुकडे मागे राहून मोठ्या तुकड्यांचा वेगळा बँड तयार होईल. तर ते ऑप्शन आलं डी. डी इज द करेक्ट ऑप्शन. ड्युरिंग डीएनए फिंगरप्रिंटिंग द डबल स्टँडर्ड डीएनए स्प्लिट. सांगा सुरुवातीला आपण जे डबल स्टँडर्ड डीएनए घेतले होते त्यांचा आपण काय केलं होतं सिंगल स्टँडर्ड मध्ये कोणाचा वापर करून अल्कलाईन म्हणजेच अल्कली केमिकलचा वापर करून सिंगल स्टँडर्ड मध्ये कन्वर्ट केलं होतं. तर ऑप्शन आलं बी. द नंबर ऑफ बेस पेअर इन व्हीएनटीआर. व्हीएनटीआर मध्ये किती बेस पेअर्स असतात 20 to 100. 2025 ला विचारलेलं आहे 20 to 100 बेस पेअर्स असतात. ऑप्शन आलं डी. त्यानंतर बघा आता क्वेश्चन नंबर 55. आयडेंटिफाय द करेक्ट सिक्वेन्स ऑफ द स्टेप्स इन्व्हॉल्ड इन डीएनए फिंगरप्रिंटिंग. सांगा आता पहिलं कोणतं आहे दुसरं कोणतं आहे तिसरं कोणतं आहे. तर मला असं वाटतं डीएनए आयसोलेशन हे पहिलं आहे. त्यानंतर एंडोन्यूक्लियस एन्झाईमचा वापर करायचा आणि तुकडे तयार करायचे त्याला म्हणतात रिस्ट्रिक्शन डायजेशन हे दुसरं येईल. मग इलेक्ट्रोफोरेसिस करायचं. इलेक्ट्रोफोरेसिस केलं की मग हायब्रिडायझेशन करायचं आणि नंतर शेवट एक्सरे फिल्म फोटोग्राफी. म्हणजे सांगा पहिलं कोण आलं 1. त्यानंतर 3. त्यानंतर 2. त्यानंतर 5 आणि शेवट 4. तर 1, 3, 2, 5, 4 ऑप्शन करेक्ट आलं. बी इज द करेक्ट ऑप्शन. कोणतं ऑप्शन करेक्ट आलं बी हे त्या ठिकाणी करेक्ट ऑप्शन राहील. तर विद्यार्थी मित्र अशा प्रकारे आपला मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स हा चॅप्टर त्या ठिकाणी संपलेला आहे. तुम्ही पण त्या ठिकाणी व्यवस्थित प्रिपरेशन करा व्यवस्थित तयारी करा आणि एखादा चॅप्टर आपल्याला एक किंवा 2 चॅप्टर अशा पद्धतीने घ्यावं लागेल की त्याचं थेरॉटिकल थोडं स्पीडनी तुम्हाला पटापट बघून घ्यावं लागेल आणि त्या चॅप्टरची MCQ आपण इथं सॉल्व्ह करणार. बाकी तुम्ही पूर्ण एक्सप्लेन करतोय. आता उद्या ओरिजिन आणि इव्होल्यूशन चॅप्टर स्टार्ट करू. पूर्ण थिअरी पूर्ण MCQ इथंच घेऊ आपण. जे 7 चॅप्टर आहे फर्स्ट मधले हे तर सगळे आपण इथंच घ्यायचं. त्याच्यात काही चेंज नाही कारण हे सगळे मोठे मोठे चॅप्टर आहे. सकाळी आपण सकाळच्या लेक्चर्स मध्ये रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन तो चॅप्टर कम्प्लीट केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आपण त्या ठिकाणी स्टार्ट करणार आहे सकाळच्या लेक्चर्स मध्ये कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन म्हणजे ते पण आपण इथे घेणार. आणि नंतर जे जनरल बायोलॉजी मधले चॅप्टर्स 1-2 ते फक्त तुम्हाला मी क्वेश्चन्स मध्ये समजून सांगल आणि त्याचे व्हिडिओ तुम्ही फास्ट मध्ये बघण्याकरता तुम्हाला लिंक देईल. ते पटकन तुम्ही 1 ते 1.5 तासात कम्प्लीट करून घ्यायचं म्हणजे मग आपलं 1-2 चॅप्टरच इश्यू येईल. बाकी आपण एकदम लवकर व्यवस्थित कम्प्लीट करू काही अडचण येणार नाही तुमच्या परीक्षेच्या पहिले. पण तुम्ही घरी सुद्धा अभ्यास करा हे पण तितकंच महत्वाचं आहे. उद्या सुद्धा आपले लेक्चर्स होणार आहे. उद्या सुट्टी राहणार नाहीये. उद्या पण रेग्युलर टाइम टेबल नुसार लेक्चर्स होतील. त्या सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे. थँक्यू फ्रेंड्स. थँक्यू व्हेरी मच.